नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आणि आपल्या इंग्रजीच्या 5000 प्लस प्रश्नांच्या सराव सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण इंग्रजीच्या 5000 प्लस प्रश्नांच्या MPSC आणि सरळ सेवा परीक्षांमध्ये आलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करत आहोत. आजचा आपला हा 7वा भाग आहे. यापूर्वी आपण 6 भाग घेतलेले आहेत. 6 भाग मागचे जर तुम्हाला पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा वर तुम्हाला एक आय बटन दिसत असेल त्यावरही क्लिक करून तुम्ही मागील सर्व भाग पाहू शकतात. आजच्या आपल्या या 7व्या भागामध्ये आपण IBPS पॅटर्नवर आधारित जे काही महत्त्वाचे प्रश्न यापूर्वी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा आपण भाग 7 मध्ये विश्लेषण करून घेणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना की आपल्या SK एज्युकेशन या ॲपवर उपलब्ध असलेला इंग्लिश कोर्स जो आहे त्याची स्वातंत्र्य दिनानिमित्त फीज जी आहे ती 699 इतकी कमी करण्यात आलेली आहे. हा कोर्स तुम्हाला 7 महिन्यांसाठी मिळेल आणि प्रत्येक व्हिडिओ जो असेल तो तुम्हाला अनलिमिटेड टाइम्स अमर्यादित वेळेस जो आहे तो बघता येईल. तर या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही हे जे SK एज्युकेशन ॲप आहे प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करा आणि या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात. आता आपण सुरुवात करूया आपल्या भाग 7ला IBPSच्या प्रश्नांना. डायरेक्शन दिलेलं आहे. In each of the following question, a word has been used in 4 different ways. आपल्याला एक शब्द देण्यात आलेला आहे आणि हा जो शब्द आहे हा शब्द खाली 4 वाक्यांमध्ये वापरण्यात आलेला आहे. कुठे 4 वाक्यांमध्ये वापरण्यात आलेला असेल तर कुठे 3 वाक्यांमध्ये वापरण्यात आलेला असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीने वापरण्यात आलेला आहे. Choose the option corresponding to the sentence in which the usage of the word is incorrect. म्हणजे या 4 सेंटेन्सेसमध्ये हा एक शब्द वापरलेला आहे आणि हा शब्द कोणत्या सेंटेन्समध्ये चुकीच्या पद्धतीने वापरलेला आहे किंवा कोणत्या सेंटेन्समध्ये याचा वापर झाल्यामुळे सेंटेन्स हे चुकीचा मीनिंग दाखवत आहे असं वाक्य किंवा असं ऑप्शन जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मग अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत हे आपल्याला MPSCच्या परीक्षांमध्येही विचारले जातात, परंतु थोडंसं पॅटर्न जे आहे ते वेगळं असतं. परंतु जो यामागचा दृष्टिकोन आहे, यामागचा जो अप्रोच आहे तो मात्र सारखा असतो. आता हा जो शब्द आहे डिसेंट, या डिसेंट शब्दासारखे उच्चार होणारे आणखी 2 ते 3 शब्द आहेत. त्यांचेही मिनिंग्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या शब्दाचा मिनिंग आपल्याला माहिती असणं आवश्यक आहेच, परंतु यासारखे प्रोनाउन्स होणारे, यासारखे उच्चार होणारे आणखी कोणकोणते शब्द आहेत ते देखील आपल्याला माहिती असलं तर मग आपल्याला ही सेंटेन्सेस कशी आहेत, बरोबर आहेत की चुकीची आहेत, या सेंटेन्सेसमध्ये वापरलेला जो शब्द आहे तो बरोबर आहे की चुकीचा आहे हे आपल्याला कळेल. आता हा जो शब्द आहे बघा, हा शब्द आहे DISSENT, डिसेंट. आणि डिसेंट या शब्दाचा अर्थ होतो असहमती. डिसेंट या शब्दाचा अर्थ काय होतो? असहमती. असहमती म्हणजे जर डिसॲग्रीमेंट असेल, असहमती असेल, ओपिनियन जर वेगवेगळ्या असतील तर त्याला आपण काय म्हणतो? डिसेंट म्हणतो. DISSENT, डिसेंट. आता आणखी एक शब्द आहे बघा, DESCENT, डिसेंट. DESCENT, डिसेंट. या डिसेंट शब्दाचे 2 अर्थ होतात. एक पहिला अर्थ होतो उतार, जो उतार ज्याला आपण डिसेंडिंग ऑर्डर असं म्हणत असतो, त्या डिसेंडिंग ऑर्डर मधीलच हा एक डिसेंट शब्द आहे ज्याला आपण म्हणतो उतार. आणि दुसरा अर्थ या शब्दाचा होत असतो वंश किंवा वंशक्रम. वंश किंवा काय होत असतो? वंशक्रम असा होत असतो. स्पेलिंग नीट बघा, DESCENT, डिसेंट या शब्दाचा अर्थ काय होतो? उतार किंवा वंशक्रम. आणि DISSENT, डिसेंट या शब्दाचा अर्थ होतो डिसॲग्रीमेंट किंवा असहमती. आणि आणखी एक शब्द तुम्ही पाहिला असेल तर तो शब्द मी तुम्हाला या ठिकाणी इथे लिहून देतो. इकडे बघा, DECENT, डिसेंट. डिसेंट म्हणजे चांगला. डिसेंट म्हणजे चांगला. आपण म्हणतो तो एक डिसेंट बॉय आहे, ती एक डिसेंट गर्ल आहे, तो एक डिसेंट एम्प्लॉई आहे, मग त्याला देखील आपण डिसेंट म्हणतो. स्पेलिंग बघा, DECENT म्हणजे फेअरली गुड किंवा ज्याला आपण चांगला म्हणतो. आता आपल्यासमोर फक्त एकच शब्द आहे DISSENT ज्याचा अर्थ होतो असहमती किंवा डिसॲग्रीमेंट. मग यानुसार आपल्याला आता सेंटेन्सेस जे आहेत ते रीड करायचे आहे. कोणत्या सेंटेन्समध्ये शब्दाचा वापर योग्य पद्धतीने केलेला आहे ते वाक्य बरोबर होईल. ज्यामध्ये चुकीचा असेल ते आपलं उत्तर म्हणून, ऑप्शन म्हणून उत्तर होईल. पहिलं वाक्य बघा, Anu showed her dissent to her company in the final process.
अनु नावाची एक मुलगी आहे. अनु शोड म्हणजे दाखविले, हर डिसेंट म्हणजे तिने अनु या नावाच्या मुलीने शोड म्हणजे काय दाखवली, शोचा वर्बचा सेकंड फॉर्म आहे. हर डिसेंट म्हणजे अनुने तिची असहमती दाखवली किंवा तिची असहमती दर्शवली टू हर कंपनी, तिच्या कंपनीला तिने तिची असहमती दर्शवली किंवा असहमती दाखवली इन द फायनल प्रोसेस, शेवटच्या प्रोसेसमध्ये तिने तिच्या कंपनीला असहमती दर्शवली. या अर्थाने डिसेंट हा शब्द या ठिकाणी अगदी बरोबर वापरलेला आहे. म्हणजे सेंटेन्स ए कसा आहे, अगदी बरोबर आहे. आता सेंटेन्स बी बघा. दे हॅव डिसेंट इन सर्टन एरियाज. दे म्हणजे ते, एकापेक्षा जास्त आहेत. हॅव म्हणजे त्यांच्याकडे आहे. डिसेंट म्हणजे काय, असहमती इन सर्टन एरियाज म्हणजे असा काही एरिया आहे, असा काही भाग आहे, असा काही पार्ट आहे की त्यामध्ये त्यांची काय आहे, असहमती आहे, डिसॅग्रीमेंट आहे. विच लेड की ज्यामुळे, लेड म्हणजे प्रतिनिधित्व करणे किंवा पुढे नेणे, देम टू अ हॅपी लाईफ त्यामुळे त्यांना पुढे हॅपी लाईफ जी आहे ती जगता आली. आता बघा डिसेंट या शब्दाचा वापर या ठिकाणी बरोबर आहे की दे हॅव डिसेंट इन सर्टन एरियाज, काही एरियाजमध्ये त्यांची असहमती होती आणि या असहमतीमुळे त्यांना पुढे हॅपी लाईफ जगता आली. जरी डिसेंट हा शब्द या ठिकाणी प्रॉपर ग्रामॅटिकली बरोबर असला तरी शब्दाच्या अर्थानुसार हे सेंटेन्स मात्र या ठिकाणी चुकीचा मीनिंग देत आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये काही लोक असतील आणि त्यांच्यामध्ये जर असहमती असेल तर या असहमतीमुळे जनरली पुढे हॅपी लाईफ जी आहे ती जगता येत नाही. जर सहमती असेल, अंडरस्टँडिंग असेल, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल, सहमती असेल तर मग पुढे ते हॅपी लाईफ जगू शकतात. असा जनरल दृष्टिकोन आहे आणि त्या जनरल दृष्टिकोनानुसार जर गेलं तरी ग्रामॅटिकली जरी हा शब्द बरोबर असला तरी सेंटेन्स मध्ये हा प्रॉपर मीनिंग देत नाही. म्हणून विधान बी जे आहे, सेंटेन्स बी जे आहे ते चुकीचं आहे. द युनियन इज गोइंग टू डिसेंट विथ मॅनेजमेंट. आता या ठिकाणी वापरलेला शब्द बघा कुठला आहे, DECENT म्हणजे डिसेंट म्हणजे काय तर डिसेंट म्हणजे चांगला. सो द युनियन, जे युनियन आहे इज गोइंग टू डिसेंट विथ मॅनेजमेंट म्हणजे ते मॅनेजमेंट सोबत चांगली आहे असं आपण म्हणू शकत नाही. तर या ठिकाणी म्हणता येईल की जे युनियन आहे इज गोइंग टू डिसेंट विथ द मॅनेजमेंट म्हणजे जे युनियन आहे ते मॅनेजमेंट सोबत कशी असते, असहमत आहे. सो द युनियन इज गोइंग टू डिसेंट विथ मॅनेजमेंट म्हणजे युनियन मॅनेजमेंट सोबत असहमत असणार आहे आणि म्हणून हे विधान जे आहे, हे स्टेटमेंट जे आहे, या स्टेटमेंट देखील डिसेंट हा शब्द चुकीचा वापरण्यात आलेला आहे. डिसेंट अमंग मेंबर्स क्रिएटेड डिफिकल्ट सिच्युएशन. आता इथे बघा DIS असा तर कुठलाच शब्द नाहीये. जर शब्द असेल तर तो DESCENT असेल किंवा शब्द जर असेल तर तो DISSENT असेल. परंतु या ठिकाणी शब्दच मुळात चुकीचा वापरलेला आहे. इथे कोणता शब्द असला पाहिजे होता तर इथे असहमत हा शब्द असला पाहिजे होता. डिसेंट अमंग मेंबर्स की मेंबर्स मध्ये जी असहमती आहे, क्रिएटेड डिफिकल्ट सिच्युएशन त्याने डिफिकल्ट सिच्युएशन त्याने अवघड परिस्थिती निर्माण केली आणि म्हणून हे स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. मग आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या वाक्यांमध्ये या वर्डचा युसेज किंवा वापर इनकरेक्ट झालेला आहे. तर बघा बी मध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये या 3 वाक्यांमध्ये चुकीचा झालेला आहे आणि म्हणून ऑप्शन 3 BCD आपलं करेक्ट उत्तर होईल. सो हे IBPS पॅटर्नच्या दृष्टिकोनाने तर महत्त्वाचं आहेच, परंतु MPSC ची ही परीक्षा तुम्ही देत असणार तर त्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. हे सर्व शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे बघा, इन ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन, पुन्हा एकदा सेम क्वेश्चन आहे की आपल्याला एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचा वापर या 4 सेंटेन्सेस मध्ये झालेला आहे. कोणत्या सेंटेन्स मध्ये त्या शब्दाचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे अशी सेंटेन्सेस आपल्याला ओळखायची आहे. आणि असा प्रश्न यापूर्वी MPSC ने देखील विचारलेला आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय की हे जे प्रश्न आहेत, हा जो अप्रोच आपण डेव्हलप करत आहोत, हा IBPS साठी तर महत्त्वाचा आहे परंतु MPSC साठी देखील महत्त्वाचा आहे. आता बघा साइट, साइट म्हणजे काय, एखादं जागा जी असते, एखादा प्लॉट जो असतो जिथे बांधकाम केलं जात असेल किंवा कन्स्ट्रक्शन जे केलं जात असेल त्याला आपण काय म्हणत असतो, SITE साइट असं म्हणत असतो. आणखी एक साइट तुम्ही पाहिली असेल SIGHT, ही जी साइट असणार आहे या साइटला आपण काय म्हणतो, नजर
किंवा याला आपण काय म्हणत असतो, दृष्टी असं म्हणत असतो. एकतर आपण याला नजर म्हणतो किंवा याला आपण काय म्हणतो, दृष्टी. पहली नजर में प्यार, लव ॲट फर्स्ट साईट, तो हाच साईट असणार आहे, SIGHT वाला. आणि आणखी एक साईट आहे की जो जनरली बऱ्याच जणांना माहिती नसतो आणि तोच फार महत्वाचा आहे आणि तो असणार आहे CITE साईट. साईट या शब्दाचा अर्थ होतो उदाहरण देणे. साईट या शब्दाचा अर्थ होतो उदाहरण देणे. एखादं उदाहरण जेव्हा आपण देतो, एक्झाम्पल जेव्हा आपण देतो, त्याला आपण काय म्हणतो, साईट असं म्हणतो. ही साइटेड एन एक्झाम्पल म्हणजे त्याने एक उदाहरणाखातीर उदाहरण दिलं. मग आता बघा आपल्याकडे 3 शब्द आहे. एक आहे साईट म्हणजे कन्स्ट्रक्शन, साईट वगैरे, जागा वगैरे. दुसरं आहे साईट SIGHT म्हणजे नजर किंवा दृष्टी. आणि तिसरं आहे CITE साईट म्हणजे काय, तर या ठिकाणी होणार आहे उदाहरण देणे. द इन्सिडेंट टुक प्लेस नियर द कन्स्ट्रक्शन साइट. जो इन्सिडेंट आहे, जी घटना आहे, टुक प्लेस घडली. टुक प्लेस म्हणजे काय, घडली. सो टुक प्लेस या ठिकाणी म्हणजे काय होणार, घडली. सो इन्सिडेंट टुक प्लेस, जी घटना आहे ती घटना घडली. नियर द म्हणजे जवळ, कशाच्या, कन्स्ट्रक्शनच्या साईट जवळ. आणि कन्स्ट्रक्शन नंतर जो साईट आहे तो हाच साईट आहे. आणि म्हणून हे विधान, हे सेंटेन्स कसं आहे, अगदी बरोबर आहे. आपण म्हणू शकतो की या सेंटेन्समध्ये SITE या शब्दाचा वापर योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे. पुढे विचारलेला आहे, टू इम्प्रूव्ह आय साईट यू शुड ईट कॅरेट्स अँड फ्रेश व्हेजिटेबल. तुमच्या डोळ्याची दृष्टी किंवा नजर इम्प्रूव्ह होण्यासाठी यू शुड ईट, तुम्ही कॅरेट खाल्ले पाहिजेत किंवा फ्रेश व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजेत. मग या ठिकाणी इम्प्रूव्ह आय साईट म्हटलेला आहे. मग आय सोबत ही कन्स्ट्रक्शनची जागा येईल का, नाही. म्हणजे हा साईट शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणजे सेंटेन्स बी जे आहे त्यामध्ये साईट हा जो शब्द आहे तो चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलेला आहे. पुढे बघा, शी क्लेम दॅट शी हॅड लव्ड ॲट फर्स्ट साईट. तिने दावा केला, शी क्लेम्ड, तिने दावा केला, दॅट की शी, ती, हॅड लव्ड, तिने प्रेम केलं होतं, ॲट फर्स्ट साईट. आता बघा, लव ॲट फर्स्ट साईट सगळ्यांना माहिती असेल. आणि हा जो साईट आहे, हा साईट शब्द या ठिकाणी कसा आहे, अगदी चुकीचा आहे. तो कोणता असला पाहिजे, SIGHT असला पाहिजे. म्हणजे सेंटेन्स सी जे आहे हे कसं आहे, चुकीचं आहे. पुढे बघा, द हिस्टोरियन साइटेड मेनी एक्झाम्पल्स. जो हिस्टोरियन आहे, जो इतिहासकार आहे, त्याने खूप सारे एक्झाम्पल्स दिलेत. मग एक्झाम्पल्स दिलेत यासाठी हा जो साइटेड आहे हा चुकीचा आहे. इथे कोणता साइटेड असला पाहिजे, CITED असला पाहिजे. म्हणजे हे देखील कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपण म्हणू शकतो B, C आणि D या सेंटेन्सेसमध्ये साइट या शब्दाचा चुकीचा वापर आहे. मग BCD कुठे आहे, तर BCD ऑप्शन 2 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. रेकॉर्डिंग सुरू आहे, ओके. चल पुढे बघा, मिनिट. आता हा जो मिनिट शब्द आहे, हा मिनिट शब्द आपल्याला 3 वेगवेगळ्या वाक्यांमध्ये यूज करून दिलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला असं वाक्य ओळखायचं आहे की ज्यामध्ये याचा वापर अयोग्य पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे. आता बघा, एक याचा प्रोनाउन्सिएशन किंवा उच्चार जो होतो तो मिनिट होतो, हे सर्वांना माहिती असेल. आणि मिनिट म्हणजे काय, 60 सेकंद मिळून तयार झालेला एक पार्ट जो असतो त्याला आपण मिनिट म्हणतो. याचं सांगण्याची गरज नाही. परंतु आणखी एक याचा उच्चार होतो जो होतो मायन्यूट. आणखी एक उच्चार होतो जो काय होतो बघा, मायन्यूट होतो. आणि मायन्यूट याचा अर्थ होतो सूक्ष्म. मायन्यूट याचा अर्थ होतो सूक्ष्म, किंवा ज्याला आपण डिटेल्स असं म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो, अगदी डिटेलमध्ये किंवा तपशीलवार जे आहे त्याला आपण म्हणत असतो. मग बघा, यू शुड अंडरस्टँड द मायन्यूट डिटेल्स ऑफ दिस मेथड. या मेथडची बघा, यू शुड अंडरस्टँड. यू म्हणजे तू, शुड म्हणजे पाहिजे, आणि अंडरस्टँड म्हणजे समजणे. सो यू शुड अंडरस्टँड, तुला समजलं पाहिजे. द मायन्यूट डिटेल्स, सूक्ष्म डिटेल्स, सूक्ष्म तपशील जो आहे, ऑफ दिस मेथड, या मेथडचा सूक्ष्म डिटेल्स, सूक्ष्म तपशील जो आहे तो तुला समजला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की मायन्यूट या शब्दाचा वापर अगदी योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे. पुढे बघा, दिस रॅबिट टेक्स 10 स्टेप्स पर मिनिट. हा जो रॅबिट आहे, हा रॅबिट 1 मिनिटाला
किती स्टेप्स घेतो तर 10 स्टेप्स, 10 पावले घेतो, 10 पावले चालतो. म्हणजे या ठिकाणीही पर मिनिट नुसार मिनिट हा शब्द अगदी योग्य वापरलेला आहे. द टीम जो संघ आहे, संघ मस्ट मायन्यूट, संघाने मायन्यूट केलंच पाहिजे देअर डिफिट्स इन अपकमिंग गेम्स. जो कोणता संघ आहे त्या संघाने अपकमिंग गेम्स म्हणजे पुढे होणारे जे गेम्स आहेत त्या गेम्समध्ये त्यांचा जो डिफीट आहे म्हणजे त्यांची जी हार आहे, त्यांचं ते जे हरत आहेत त्याला त्यांनी कसं केलं पाहिजे, कमी केलं पाहिजे. परंतु मायन्यूट या शब्दाचा अर्थ होतो कमी होणे किंवा कमी करणे, असा तर होतच नाही. म्हणजे या ठिकाणी हा मायन्यूट कसा आहे, चुकीचा आहे. इकडे कोणता शब्द असला पाहिजे होता, रिड्यूस हा शब्द पाहिजे होता. म्हणजे सेंटेन्स सी कसा आहे, सेंटेन्स सी चुकीचा आहे. बघा मस्ट मिनिट, मिनिट तर होऊ शकत नाही कारण 60 सेकंदाचा एक भाग आणि डिफिट आणि अपकमिंग गेम काही संबंध नाही. आणि सूक्ष्म, त्यांचा डिफिट त्यांनी सूक्ष्म केला पाहिजे असंही होऊ शकत नाही. म्हणजे सेंटेन्स सी जे आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. मग आपल्याला इनकरेक्ट युसेज कोणत्या सेंटेन्समध्ये झालेला आहे तर सेंटेन्स सी मध्ये झालेला आहे. म्हणून ऑप्शन 3 ओनली सी हे आपलं करेक्ट उत्तर होईल. फार फार महत्वाचं आहे, पुढील एक्झामिनेशनसाठी फार इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा, डिफाय हा शब्द आपल्याला दिलेला आहे. आता डिफाय या शब्दाचा अर्थ होतो विरोध करणे. डिफाय या शब्दाचा अर्थ होतो विरोध करणे, खूप वेगाने किंवा आपण त्याला म्हणू शकतो की खूप कठीण विरोध करणे किंवा धिक्कार करणे असं आपण याला म्हणू शकतो. DEFY डिफाय. आणि आणखी एक असा शब्द आहे DEIFY. फक्त बघा फरक कुठे आहे तर इथे ई नंतर लगेचच एफ आहे, इकडे ई आणि एफ मध्ये कोण आहे, आय फॉर इंडिया आहे डिफाय. आणि याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो पूजने. एखाद्या व्यक्तीला आपण पूजतो किंवा परमेश्वराचं आपण पूजन करतो, ज्याला आपण पूजणे किंवा ज्याला आपण देवाचा अवतार मानणे किंवा देव मानणे, देव मानणे किंवा देव मानणे किंवा देव मानून पूजा करणे. बऱ्याच समाज सुधारकांना आपण काय देव मानत असतो. बघा आता बघा काय काय सेंटेन्सेस आहेत आपल्याकडे. द अपोजिशन डिफाय द आयडिया ऑफ नरेंद्र मोदी ऑफ द बुलेट ट्रेन. द अपोजिशन म्हणजे जे विरोधक आहेत, विरोधी आहेत ते. डिफाय, आता DEFY डिफाय आहे म्हणजे हा कोणता घेतला जाईल, विरोध करणे. मग विरोध करण्यानुसार सेंटेन्स बरोबर होत आहे का, अर्थानुसार डिफाय द आयडिया ऑफ बुलेट ट्रेन ऑफ नरेंद्र मोदी. डिफाय द आयडिया ऑफ नरेंद्र मोदी म्हणजे नरेंद्र मोदीची जी आयडिया आहे त्या आयडियाला अपोजिशनने काय केलेलं आहे, डिफाय केलेला आहे, विरोध केलेला आहे. ऑफ द बुलेट ट्रेन. आणि ती आयडिया कसली आहे तर ती आयडिया आहे बुलेट ट्रेन बद्दलची. आणि आपल्याला माहिती आहे की बुलेट ट्रेन बद्दलची नरेंद्र मोदीची जी आयडिया आहे त्या आयडियाला अपोजिशनने काय केलेला आहे, विरोध केलेला आहे. जरी आपल्याला माहिती नसलं तरी डिफाय या शब्दाचा या ठिकाणी प्रॉपर अर्थ आपल्याला होताना दिसतोय. म्हणजे पहिलं सेंटेन्स जे आहे ते अगदी बरोबर आहे आणि त्यामध्ये डिफाय या शब्दाचा वापर अगदी योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे. पुढे बघा, मेनी पीपल खूप सारे लोक इन इंडिया भारतामध्ये डिफाय नरेंद्र मोदी ॲज द इन्कारनेशन ऑफ लॉर्ड विष्णू. अनेक लोक भारतामध्ये नरेंद्र मोदी यांना भगवान विष्णू, इन्कारनेशन म्हणजे अवतार, बरेच लोक भारतामध्ये नरेंद्र मोदी यांना भगवान विष्णूचा अवतार म्हणून विरोध करतात. आता बघा या ठिकाणी क्लिअरली आपल्याला कळते की लॉर्ड विष्णू आलेला आहे, भगवान विष्णू. त्यानंतर द एन्कारनेशन आलेला आहे. एन्कारनेशन म्हणजे काय, अवतार. असं म्हटलं जातं की भगवान विष्णू वेगवेगळे अवतार घेतात आणि त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी हे देखील काय आहे, एक विष्णूचा अवतार आहे. आणि म्हणून बरेच लोक त्यांना ॲज अ विष्णूचा अवतार म्हणून त्यांचं पूजन करतात. आणि पूजन करतात म्हणून विरोध करणे हा डिफाय जो शब्द आहे हा या ठिकाणी चुकीचा होईल. डिफाय म्हणजे कोणता डिफाय पाहिजे होता तर DEIFY वाला डिफाय पाहिजे होता. म्हणजे हे सेंटेन्स कसं आहे, हे सेंटेन्स चुकीचं आहे की हा डिफाय शब्द या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलेला आहे. पुढे बघा, सम ऑफ द BJP वर्कर्स हॅव ट्राईड टू डिफाय नाथुराम गोडसे. सम ऑफ द BJP वर्कर्स, काही BJP कार्यकर्ता जे आहेत ते हॅव ट्राईड, त्यांनी प्रयत्न केलेला आहे,
टू डिफाय, देवासारखं मानणे किंवा देव म्हणून पूजणे कुणाला, तर नाथूराम गोडसे याला. हे देखील विधान कसं आहे, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की बरेच बीजेपी वर्कर्स जे आहेत त्यांनी असा प्रयत्न केला होता की नाथूराम गोडसे कोण आहेत, त्यांच्यासाठी देव आहेत आणि नाथूराम गोडसेचं ते पूजन देखील करत असतात. आणि बऱ्याच व्हायरल क्लिप्स झाल्या होत्या की महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी नाथूराम गोडसे यांचा फोटो ठेवून त्यांची पूजा करण्यात आली होती आणि महात्मा गांधीजींच्या फोटोला गोळी मारण्यात आली होती. सो हे आपल्याला माहिती आहे. आणि जरी माहिती नसलं तरी बघा, हा जो डिफाय शब्द आहे हा पूजन करणे किंवा देव म्हणून मानणे या ठिकाणी अगदी करेक्ट होताना आपल्याला दिसतोय. सो या ठिकाणी सेंटेन्स सी बरोबर होईल, फक्त बी हे सेंटेन्स जे आहे हे चुकीचं आहे. मग ओनली बी बघा कुठे आहे, तर ऑप्शन 4 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघा, डेझर्ट. आता DESERT या शब्दांना तर सर्वांनाच माहिती असेल, ज्यांनी मागचे सर्व भाग पाहिले असतील त्यांना माहिती असेल की डेझर्ट या शब्दाचे 2 मिनिंग होतात. एक DESERT डेझर्ट या शब्दाचा अर्थ होतो त्याग करणे किंवा सोडून देणे, त्याग करणे किंवा सोडून देणे. आणि दुसरा DESERT डेझर्ट जेव्हा नाऊन म्हणून वापर केला जाईल तेव्हा याचा अर्थ काय होणार आहे, वाळवंट असा होणार आहे. आणि यासारखा सिमिलर आणखी एक शब्द आहे, फक्त स्पेलिंग वेगळा आहे आणि तो आहे DESSERT डेझर्ट. याचा अर्थ होतो गोड पदार्थ. याचा अर्थ काय होतो, गोड पदार्थ. म्हणजे जेवणानंतर आपण गोड वगैरे खातो त्याला डेझर्ट असं म्हटलं जातं. मग आता बघा, ही इज प्लॅनिंग टू डेझर्ट हिज फॅमिली अँड गो अब्रॉड. ही इज प्लॅनिंग टू डेझर्ट हिज फॅमिली, तो प्लॅनिंग करत आहे की त्याच्या फॅमिलीचा त्याग करायचा, अँड गो अब्रॉड आणि अब्रॉडला जायचं. सो या ठिकाणी त्याग करणे या अर्थाने हे सेंटेन्स अगदी बरोबर आहे. म्हणजे हा जो डेझर्ट शब्द आहे या डेझर्ट शब्दाचा अर्थ या ठिकाणी त्याग करणे म्हणून घेण्यात आलेला आहे, म्हणून अगदी बरोबर आहे. द वेटर आस्क्ड अस फॉर डेझर्ट आफ्टर द मील. द वेटर, आता वेटर कुठे असणार आहे, हॉटेलमध्ये असणार आहे. द वेटर आस्क्ड अस, वेटरने आम्हाला विनंती केली, वेटरने आम्हाला देऊ केलं. काय देऊ केलं किंवा ऑफर केली, फॉर डेझर्ट आफ्टर द मील. फॉर डेझर्ट आफ्टर द मील म्हणजे जेवण झाल्यानंतर त्याने गोड पदार्थ खाण्याची विनंती केली. सो हा डेझर्ट जो आहे हा मात्र कसा आहे, चुकीचा आहे. कारण जर गोड पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये डबल एस येईल आणि डबल एस म्हणजे काय, जास्त स्वीटनेस, एस फॉर स्वीट. म्हणजे हे सेंटेन्स या ठिकाणी चुकीचं आहे कारण यामध्ये डेझर्ट हा शब्द चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलेला आहे. इट हॅज बीन सो लॉंग दॅट देअर इज नो रेन इन द डेझर्ट. इट हॅज बीन सो लॉंग, खूप वेळ झालेला आहे, खूप कालावधी लोटलेला आहे. दॅट देअर इज, की तिथे देअर इज नो रेन इन द डेझर्ट, की वाळवंटामध्ये अजूनपर्यंत पाऊस पडलेला नाही. सो या ठिकाणी डेझर्ट म्हणजे काय, वाळवंट. म्हणजे हे सेंटेन्स कसं आहे, बरोबर आहे. फक्त सेंटेन्स बी चुकीचं आहे. मग सेंटेन्स बी बघा ऑप्शन 1 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. क्लिअर आहे, अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. नोबल. नोबल म्हणजे काय, तर नोबेल या शब्दाचा अर्थ होतो ऑनेस्ट किंवा प्रामाणिक. नोबेल या शब्दाचा अर्थ होतो ऑनेस्ट, आणि ऑनेस्टला काय म्हणतो आपण, प्रामाणिक किंवा नेक इन्सान, प्रामाणिक. सो ऑनेस्ट होणार आहे. एक नोबेल बघा सगळ्यांना माहिती असेल की एक नोबेल असतो NOBEL. हा काय आहे, NOBLE, नोबल. आणि हा काय असणार आहे, ऑनेस्ट असणार आहे, प्रामाणिक असणार आहे. आणि हा आहे NOBEL, नोबेल. हा नोबेल काय असतो, तर हा नोबेल पुरस्कार असतो, नोबेल प्राइज असतो. सो दोघांमध्ये स्पेलिंग मध्ये डिफरन्स आहे. NOBLE नोबेल म्हणजे प्रामाणिक, व्यक्तीसाठी वापरलं जाणार, आणि NOBEL नोबेल हा एक प्राइज आहे, एक पुरस्कार आहे, सर्वांना माहिती असेल. आणि एक आहे की जो थोडासा वेगळा आहे, NOVEL नॉवेल. आणि नॉवेलला आपण काय म्हणत असतो, कादंबरी असं म्हणत असतो. आता बरेच जण कादंबरी वाचत नसतील, परंतु पूर्वी लोक जे आहेत ते कादंबरी रीड करायचे, नॉवेल. मग आता बघा सेंटेन्सेस आहेत ABC. द टीचर वॉज गिव्हिंग द इन्फॉर्मेशन दॅट हू हॅज गॉट नोबेल प्राइज सो फार. द टीचर वॉज, द टीचर म्हणजे शिक्षक, वॉज गिव्हिंग म्हणजे देत होते, द इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, शिक्षक माहिती देत होता, दॅट की हू हॅज कुणी मिळवलेला आहे
नोबेल प्राइज सो फार, आतापर्यंत शिक्षक माहिती देत होते की आतापर्यंत कुणी कुणी नोबेल प्राइज मिळवलेले आहे, प्राप्त केलेले आहे, अचीव केलेले आहे. मग बघा प्राइज जर असेल, नोबेल जर प्राइज असेल तर मग तो NOBLE होणार नाही, तो कोणता होईल? NOBEL होईल. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये नोबेल या शब्दाचा चुकीचा वापर करण्यात आलेला आहे. पुढचं सेंटेन्स बघा, इट इज हिज नोबल इनिशिएटिव्ह दॅट ही स्टार्टेड वर्किंग ऑन पुअर स्टुडंट्स. इट इज हिज नोबल इनिशिएटिव्ह, हा त्याचा एक प्रामाणिक सुरुवात, प्रामाणिक प्रयत्न किंवा प्रामाणिक सुरुवात होती. नोबल NOBLE, नोबल, ऑनेस्ट इनिशिएटिव्ह दॅट की ही स्टार्टेड, त्याने सुरुवात केली वर्किंग ऑन पुअर स्टुडंट्स, की जे पुअर स्टुडंट्स आहेत, जे गरीब विद्यार्थी आहे त्यांच्यावर त्याने एक प्रामाणिक प्रयत्न काम करायला सुरुवात केली. म्हणजे सेंटेन्स बी मध्ये अगदी योग्य पद्धतीने नोबल या शब्दाचा वापर करण्यात आलेला आहे. पुढे बघा, माय ब्रदर हॅज टू राईट अ नोबल ऑन द करंट स्टोरी ऑफ MPSC स्टुडंट. माय ब्रदर, माझा भाऊ, हॅज टू राईट, लिहावयाची आहे, अ नोबल, नोबेल म्हणजे एक प्रामाणिक, ऑन द करंट स्टोरी ऑफ MPSC स्टुडंट. MPSC विद्यार्थी, MPSC विद्यार्थी आहे त्यांची करंट स्टोरी काय आहे त्यावर माझ्या भावाला एक कादंबरी लिहायची आहे. नोबल म्हणजे प्रामाणिक लिहायचं आहे असं होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी NOVEL, नॉवेल असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी चुकीचा वापर करण्यात आलेला आहे. सो सेंटेन्स ए आणि सेंटेन्स सी या दोन्ही सेंटेन्सेस मध्ये नॉवेल या शब्दाचा चुकीचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणून ए आणि सी जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 2 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. पुढे बघा, ॲलाय. आता हा जो ॲली शब्द आहे याचा उच्चार कसा होणार बघा, ॲली. ॲली म्हणजे कोण? सहकारी. ॲली म्हणजे कोण? सहकारी. आता आपल्याला जे फर्स्ट वर्ल्ड वॉर आहे, सेकंड वर्ल्ड वॉर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲलीज होते हे आपल्याला माहिती आहे. हे म्हणजे काय? संघ, सहकारी, एकमेकास युद्धांमध्ये मदत करणारे, त्यांना आपण काय म्हणत असतो? ॲली असं म्हणत असतो. आता बघा आणखी एक शब्द आहे ALLAY. ALLAY या शब्दाचेही 2 अर्थ होतात. एक अर्थ होतो शांत, एक अर्थ होतो शांत किंवा शांत करणे, व्हर्ब म्हणून, काम डाऊन, कीप काम. आणि दुसरा जो अर्थ आहे या दुसरा अर्थ होतो कमी करणे, तीव्रता कमी करणे, तीव्रता कमी करणे. आता बघा ALLY असेल ॲली तर सगळ्यांना माहिती आहे ॲली म्हणजे सगळ्यांनीच काय आठवायचं? वर्ल्ड वॉर आठवायचं. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या देश सहकारी होते, संघ होते. आणि जर त्याच्यामध्ये एक ए आला तर याचा अर्थ होणार शांत करणे किंवा कमी होणे किंवा कमी करणे. आणि आणखी एक आहे ALLEY. ALLEY. आता एक वाट असणार आहे, वाट किंवा पथ ज्याला आपण म्हणतो, परंतु कुठली वाट किंवा कुठला पथ? जो बगीच्यामध्ये छोटीशी वाट असते बघा, गार्डन मध्ये आपण जातो, आजूबाजूने झाडं असतात, छोटे छोटे रोपटे असतात आणि त्याच्यामधून एक छोटीशी वाट जात असते, त्याला आपण काय म्हणतो? ALLEY, ॲली असं म्हणत असतो. मग आता आपल्याकडे बघा एक आहे ॲली, दुसरा आहे ॲले आणि तिसरा आहे ॲले. आता बघा आपल्याकडे 4 सेंटेन्सेस आहेत की 3 सेंटेन्सेस आहेत? 3 सेंटेन्सेस आहेत. शी हॅज प्रूव्हन टू बी अ व्हॅल्युएबल ॲली इन द फाईट. शी हॅज प्रूव्हन, तिने प्रूफ केलेला आहे. शी हॅज प्रूव्हन टू बी अ व्हॅल्युएबल ॲली, की ती एक मूल्यवान काय आहे? सहकारी आहे. इन द फाईट, फाईट मध्ये. आता फाईट आलेला आहे म्हणजे शांत करणे, कमी करणे किंवा बगीच्यामधील वाट येणार नाही, ते सहकारी आणि संघासाठीच येईल. म्हणजे हा ॲली जो आहे सेंटेन्स ए मध्ये अगदी बरोबर आहे. पुढे बघा, द मर्डर माइट हॅव टेकन प्लेस ॲट द अदर साइड ऑफ ॲले. द मर्डर म्हणजे जो मर्डर आहे, माइट हॅव टेकन प्लेस. टेकन प्लेस म्हणजे काय? घडलेला असेल, झालेला असेल, हॅपन ज्याला आपण म्हणतो. द मर्डर माइट हॅव टेकन प्लेस, जो मर्डर झालेला असेल तो कदाचित कुठे झालेला असेल? ॲट द अदर साइड ऑफ ॲली. ॲट द अदर साइड ऑफ ॲली. आता या ठिकाणी हा जो ॲली आहे हा बघा सहकारी किंवा संघ होऊ शकतो का? मर्डर झालेला आहे आणि कुठे? एखाद्या प्लेस जवळ झालेला आहे. अदर साइड ऑफ म्हणजे च्या बाजूला,
च्या दुसऱ्या बाजूला. मग च्या दुसऱ्या बाजूला म्हणजे सहकारीच्या दुसऱ्या बाजूला का? नाही. शांत करण्याच्या दुसऱ्या बाजूला का? किंवा कमी करण्याच्या दुसऱ्या बाजूला, किंवा बगीच्याची जी वाट आहे त्याच्या दुसऱ्या बाजूला झालेला आहे. तर मग या ठिकाणी बगीच्याची जी वाट आहे ती येणार, म्हणजे ALLEYL येणार. म्हणजे हे विधान कसं आहे, हे सेंटेन्स कसं आहे, चुकीचं आहे. पुढे बघा, द मदर वॉज अलाइंग हर चाइल्ड. जी आई आहे, द मदर वॉज अलाइंग हर चाइल्ड. मदर जी आहे, आई जी आहे, ती तिच्या बाळाला काय करत होती? सहकारी करत होती, शांत करत होती, कमी करत होती, की बगीच्याची वाट करत होती? अप्रोप्रिएट मिनिंग काय येणार? त्याला काम डाऊन करत होती, त्याला शांत करत होती. आणि ALLAY हे अगदी बरोबर आहे, म्हणजे सेंटेन्स सी बरोबर आहे. मग आपण म्हणू शकतो फक्त सेंटेन्स बी मध्ये ॲली या शब्दाचा चुकीचा वापर आहे, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे. क्लियर आहे? आता बघा पुढचा प्रश्न, बोर्ड. BOARD बोर्ड. बोर्ड म्हणजे फळा, सर्वांना माहिती असेल. फळा किंवा आपला स्कूलमध्ये जो फळा असतो तो, किंवा फळी देखील आपण बोर्ड असंच म्हणत असतो. आणि आणखी एक बोर्ड शब्द आहे बघा, हा तर सर्वांनाच माहिती आहे, आणि याचं स्पेलिंग जरी सगळ्यांना माहिती नसलं तरी हा शब्द बोलतात मात्र सगळेजण. याला म्हणतात आपण बोर्ड. बोर्ड होणे म्हणजे काय? बोर होणे. आपण म्हणतो ना, मला बोर होत आहे. सो समवन इज गेटिंग बोर्ड. एखादा व्यक्ती जर बोर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? BORED. आणि हा BOARD जो आहे हा असणार आहे फळा किंवा फळी. द टीचर वॉज टीचिंग ऑन द ब्लॅकबोर्ड. शिक्षक जे आहे, शिक्षक वॉज टीचिंग शिकवत होते ऑन द ब्लॅकबोर्ड. ब्लॅकबोर्ड आहे म्हणजे BOARD बरोबर आहे, म्हणजे सेंटेन्स ए बरोबर आहे. द इलेक्ट्रिशियन वॉज चेकिंग द बोर्ड. आपल्या घरामध्ये जो इलेक्ट्रिक बोर्ड असतो त्यालाही आपण BOARD बोर्ड म्हणतो, म्हणून जो इलेक्ट्रिशियन होता वॉज चेकिंग द बोर्ड, तो BOARD हा बोर्ड चेक करत होता, म्हणजे सेंटेन्स बी बरोबर आहे. यामध्ये बोर्ड या शब्दाचा वापर योग्य आहे. आय वॉज गेटिंग बोर्ड ॲट स्कूल. मला शाळेमध्ये फळा होतं किंवा फळी होतं, असं होईल का? नाही. मला शाळेमध्ये काय होत होतं? तर मला शाळेमध्ये बोर्ड होत होतं. BORED हे सेंटेन्स चुकीचं आहे. मग सी बघा कुठे आहे? तर ऑप्शन 3 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, ब्रेक. BRAKE ब्रेक. हा स्पेलिंग बघा, BRAKE ब्रेक. ब्रेक म्हणजे काय? गतिरोधक. ब्रेक म्हणजे काय? गतिरोधक. जेव्हा आपली गती जी आहे तिला कमी केलं जातं, थांबवलं जातं, तिला रोध केलं जातं, तेव्हा होते गतिरोधक. आणि दुसरं आहे बघा, हे सगळ्यांना माहिती असेल, BREAK ब्रेक. ब्रेक म्हणजे काय? तुटणे. ब्रेक म्हणजे काय? तुटणे. आणि ब्रेकचा आणखी दुसरा अर्थ होतो ज्याला आपण काय म्हणत असतो? गॅप. ब्रेक ज्याचा अर्थ काय होतो? आणखी दुसरा गॅप. आपण म्हणतो बऱ्याचदा टीव्ही सिरियल्स पाहतो, क्रिकेट मॅच बघतो, मूवीज बघतो, त्याच्यामध्ये एक ब्रेक येतो, एक थोडासा गॅप येतो. सो शी हॅज टू ब्रेकअप विथ हर बॉयफ्रेंड. हे तर सर्वांना जमलं असेल की शी हॅज टू, तिला करावं लागलं, ब्रेकअप विथ हर बॉयफ्रेंड, तिच्या बॉयफ्रेंड सोबत तिला ब्रेकअप करावं लागलं. परंतु तो ब्रेकअप हा ब्रेकअप नाहीये, तो ब्रेकअप हा ब्रेकअप असणार आहे BREAK ब्रेक. आणि पुढे काय? अप म्हणजे पूर्णतः. सो या ठिकाणी ब्रेक या शब्दाचा वापर चुकीचा आहे. पुढे बघा, यू डिड नॉट अप्लाय द ब्रेक टू स्टॉप द कार. कारला थांबवण्यासाठी यू डिड नॉट अप्लाय म्हणजे तू अप्लाय केला नाही द ब्रेक. ब्रेक टू स्टॉप द कार. कारला थांबवण्यासाठी तू ब्रेक लावला नाही किंवा ब्रेक अप्लाय केला नाही. मग तो जो ब्रेक आहे हा तुटणेवाला ब्रेक नसणार, तर तो मग हा BRAKE वाला ब्रेक असणार. म्हणजे या ठिकाणी ही ब्रेकचा वापर चुकीचा करण्यात आलेला आहे. ओके, इथे BREAK नसून BRAKE पाहिजे. पुढे बघा, इफ यू ब्रेक द ग्लास यू विल गेट इंज्युअर्ड. जर तू ग्लास म्हणजे काच, या ठिकाणी ग्लास म्हणजे आपला पाण्याचा ग्लास नसून हा ग्लास म्हणजे काय आहे? काच आहे. जर तू काच तोडला यू विल गेट इंज्युअर्ड, तर तू इंज्युअर्ड होऊ शकतोस. सो या ठिकाणी बघा, ब्रेक जो आहे हा ब्रेक गतिरोधक नसून हा तुटणेवाला ब्रेक असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो BREAK असला पाहिजे. म्हणजे हेही कसं आहे? चुकीचं आहे. मग तीनही चुकीचे आहेत बघा, A, B आणि C. परंतु आपल्याकडे जर आपण पाहिलं तर असं एकही ऑप्शन नाहीये, म्हणून सॉरी या ठिकाणी बघा ऑल हे ऑप्शन आहे.
आणि ऑलचा अर्थच काय होणार की सर्वांमध्ये हा शब्द चुकीच्या पद्धतीने वापरलेला आहे, म्हणजे ऑप्शन जे आहे हे काय होईल, ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. पुढे बघा सेल, CELL सेल. सेलचे दोन अर्थ होतात, प्रोनाउन्सिएशन सेम होणार. सेल CELL सेल. सेल म्हणजे एक बायोलॉजी मध्ये आपण शिकतो ते म्हणजे काय, पेशी. ते म्हणजे काय, पेशी. आणि दुसरा सेल जो आहे याला आपण काय म्हणतो, तुरुंग. याला आपण काय म्हणतो, तुरुंग, ज्याला आपण जेल असं देखील म्हणतो, ज्याला आपण प्रिझन असं देखील म्हणत असतो. आणि एक आहे SELL. SELL सेल. सेल म्हणजे काय, विक्री करणे. सेल म्हणजे काय, विक्री करणे किंवा विकणे. सेल म्हणजे काय, विक्री करणे किंवा विकणे. आणि एक सेल असतो बघा, SALE सेल लागतो. आणि सेलला फक्त आपण काय म्हणतो, तर सेलला फक्त आपण म्हणतो विक्री. सेलला आपण काय म्हणतो, विक्री असं म्हणतो. सो सर्वांचं प्रोनाउन्सिएशन सेल, सेल आणि सेल. सो सेल CELL सेल म्हणजे पेशी, शरीराच्या पेशी असतात, निर्जीव झाड वगैरे जे पेशी. तुरुंग प्रिझन. सेल म्हणजे विक्री करणे, सेल म्हणजे फक्त नाउन काय होणार, विक्री. बघा, ब्रेकिंग अ सेल इज ऑलमोस्ट डिफिकल्ट फॉर एव्हरी प्रिझनर. ब्रेकिंग म्हणजे आताच पाहिलं तोडणे. असेल, आता सेल म्हणजे एकतर पेशी किंवा तुरुंग. सो पेशी किंवा तुरुंग तोडणे इज ऑलमोस्ट डिफिकल्ट, हे खूप डिफिकल्ट आहे. फॉर एव्हरी प्रिझनर. प्रिझनर म्हणजे कोण, कैदी. म्हणजे कैद्यासाठी सेल तोडणं हे कसं आहे, ऑलमोस्ट डिफिकल्ट आहे. मग कैद्यासाठी सेल तोडणं म्हणजे पेशी की तुरुंग, तर तुरुंग या अर्थाने सेंटेन्स ए जे आहे ते बरोबर आहे. पुढे बघा, सेल वॉज डिस्कवर्ड बाय अ ब्रिटिश सायंटिस्ट रॉबर्ट हुक इन 1665. जो सेल आहे म्हणजे पेशी जी आहे, वॉज डिस्कवर्ड बाय अ ब्रिटिश सायंटिस्ट. एक ब्रिटिश सायंटिस्ट आहे ज्यांचं नाव आहे रॉबर्ट हुक. यांनी 1665 मध्ये सेल जो आहे, पेशी जो आहे त्याला डिस्कवर केलेला आहे. सो या ठिकाणी पेशी म्हणून सेंटेन्स बी बरोबर आहे. पुढे बघा, आय वॉन्ट टू सेल माय हाऊस अँड बाय अ डॉग. मला माझं घर विकायचं आहे आणि एक कुत्रा विकत घ्यायचा आहे, असं कोणी करतं का. आय वॉन्ट टू सेल. सो हा सेल म्हणजे काय, पेशी किंवा तुरुंग. मला माझी पेशी विकायची आहे आणि कुत्रा विकत घ्यायचा आहे. मला माझं तुरुंग विकायचं आहे किंवा मला माझं तुरुंग जे आहे ते सोडून डॉग जो आहे तो बाय करायचा आहे. सो या ठिकाणी CELL होणार नाही, SELL होईल, कारण या ठिकाणी टू आहे म्हणजे आपल्याला लागणार व्हर्ब, आणि व्हर्ब SALE नसून SELL आहे, म्हणजे या ठिकाणी देखील हे कसं आहे, चुकीचं आहे. सो सेंटेन्स A B मध्ये बरोबर वापर आहे, सेंटेन्स C मध्ये चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल, कारण इनकरेक्ट यूज आपल्याला विचारलेला आहे. हे बघा, हे आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, हे सर्वांनी जॉईन करून घ्यायचं आहे. या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला इंग्रजीचं वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल प्रोव्हाइड करण्यात येतं PDF स्वरूपामध्ये, आणि आपण हे जे सर्व 5000 प्लस प्रश्नांचा सराव करून घेत आहोत आणि पुढेही करून घेणार आहोत. या सर्व प्रश्नांची जी PDF आहे, ही PDF तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे, आणि म्हणून सर्वांनी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे इंग्लिश विथ सचिन कुमार. ही लिंक आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. डायरेक्टली क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात. पुढे आहे डिअर, DEAR डिअर. डिअर DEAR डिअर या शब्दाचे दोन अर्थ होतात, सगळ्यांना माहिती असतील. डिअर म्हणजे काय, प्रिय, ज्याला आपण लवेबल असं म्हणतो, जो आपला अगदी प्रिय असतो, लव्ड वन असतो. डिअर म्हणजे प्रिय, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु डिअर म्हणजे काय, महाग. एखादं एक्सपेन्सिव्ह असेल, एखादी वस्तू महाग असेल, कॉस्टली असेल, एक्सपेन्सिव्ह असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, DEAR डिअर असं म्हणतो. आणि हे डिअर तर सर्वांनाच माहिती असेल, DEER डिअर. आणि हे डिअर काय आहे, तर हे डिअर आहे सर्वात सुंदर, जे काय असणार आहे, हरिण असणार आहे. सो डिअर DEER डिअर म्हणजे काय, हरिण. स्पेलिंग वेगवेगळं आहे, प्रोनाउन्सिएशन सारखं आहे. एक डिअर DEAR डिअर म्हणजे प्रिय किंवा महाग. मग आता बघा, यू शुड लव्ह युअर डिअर वन्स अँड ऑलवेज मेक देम हॅपी. यू शुड लव्ह,
यू म्हणजे तुम्ही किंवा तू, शुड म्हणजे करायला पाहिजे आणि लव म्हणजे तू प्रेम करायला पाहिजे किंवा तुम्ही प्रेम करायला पाहिजे. युअर डिअर वन्स तुमच्या डिअर वन्सवर. अँड ऑलवेज मेक देम हॅपी आणि नेहमी त्यांना तुम्ही खुश ठेवायला पाहिजे. सो या ठिकाणी बघा हा जो शब्द आहे युअर डिअर, सो युअर डिअर म्हणजे तुमचे प्रिय किंवा तुमचे महाग लोक जे आहेत किंवा तुमचे हरिण लोक जे आहेत. तर या ठिकाणी प्रिय जे आहे या अर्थाने हा जो डिअर शब्द आहे हा अगदी बरोबर आहे आणि म्हणून सेंटेन्स ए मध्ये बरोबर वापर करण्यात आलेला आहे. सेंटेन्स बी बघा, द टेलिव्हिजन वॉज सो डिअर दॅट दे कुड नॉट बाय इट. जो टेलिव्हिजन होता वॉज सो डिअर, तो इतका प्रिय होता किंवा तो इतका महाग होता किंवा तो इतका हरिण होता दॅट दे कुड नॉट बाय इट, की ते त्याला परचेस करू शकले नाही, विकत घेऊ शकले नाही. सो या ठिकाणी डिअर या शब्दाचा अर्थ होईल महाग, एक्सपेन्सिव्ह, कॉस्टली. म्हणजे या ठिकाणी सेंटेन्समध्ये वापर बरोबर आहे. वी सॉ एन अट्रॅक्टिव्ह डिअर ऑन द रोड. वी म्हणजे आम्ही, सॉ म्हणजे पाहिले, अन अट्रॅक्टिव्ह म्हणजे एक आकर्षक, डिअर ऑन द रोड आम्ही रोडावर एक आकर्षक महाग पाहिले, एक आकर्षक प्रिय पाहिले की एक आकर्षक हरिण पाहिले. तर हे काय होणार, एक आकर्षक हरिण पाहिले. म्हणजे सेंटेन्स सी मध्ये डिअर या शब्दाचा वापर चुकीचा आहे. सेंटेन्स सी आहे ऑप्शन 3 मध्ये, म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, नाईट, KNIGHT. नाईट या शब्दाचा अर्थ होतो योद्धा, जो आपल्या देशासाठी, अ सॉव्हरीन सोल्जर ज्याला आपण म्हणतो, योद्धा की जो आपल्या देशासाठी किंवा आपल्या प्रांतासाठी किंवा आपल्या राज्यासाठी लढतो, त्याला आपण म्हणतो KNIGHT, नाईट. आणि हे नाईट तर सर्वांनाच माहिती असेल, NIGHT, नाईट. याला आपण काय म्हणत असतो, याला आपण म्हणतो असतो रात्र. मग बघा, द प्रिन्सेस वॉज रेस्क्यूड बाय अ टॉल डार्क नाईट. द प्रिन्सेस म्हणजे राजकुमारी, वॉज रेस्क्यूड म्हणजे तिचा रेस्क्यू करण्यात आली, संकटातून तिला सोडवण्यात आलं, बाय अ टॉल एक उंच, डार्क एक काळा, नाईट म्हणजे काय, योद्धा. सो KNIGHT या ठिकाणी एका योद्ध्याद्वारा प्रिन्सेसला रेस्क्यू करण्यात आलं. या अर्थाने सेंटेन्स ए जे आहे ते कसं आहे, बरोबर आहे. द नाईट ब्लूमिंग जस्मिन प्लांट ग्रोज वेल इन सनलाइट. अ नाईट ब्लूमिंग जस्मिन. आता बघा, नाईट ब्लूमिंग जस्मिन हे सगळ्यांना माहिती असेल, रात राणीचे झाड. प्लांट जो प्लांट आहे, ग्रोज वेल, ग्रो म्हणजे वाढतो, वेल इन सनलाइट, सनलाइट मध्ये चांगला वाढतो. सो या ठिकाणी जो रात्री ब्लूम करणारा जस्मिन आहे हा KNIGHT वाला नको, हा फक्त NIGHT नाईट वाला असला पाहिजे, म्हणून सेंटेन्स बी चुकीचा आहे. नाईट टाइम इज मोस्टली प्रेफर्ड फॉर डिस्टंट ट्रॅव्हलिंग. नाईट टाइम म्हणजे रात्रीची वेळ, इज मोस्टली जास्त करून, प्रेफर केली जाते, फॉर डिस्टंट म्हणजे दूरवरचा, ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास, जास्त दूरवरचा प्रवास करण्यासाठी मोस्टली कोणता टाइम निवडला जातो किंवा कोणता टाइम लाईक केला जातो, तर नाईट टाइम, रात्रीची वेळ. सो NIGHT या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे फक्त सेंटेन्स बी चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न, हा पुन्हा एकदा बघा, विशेष ऑफर देण्यात आलेली आहे 15 ऑगस्ट निमित्त. 16 ऑगस्ट पर्यंत आपल्या इंग्रजीच्या कोर्सवर ही ऑफर आहे. फक्त 699 मध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे. याची व्हॅलिडिटी 7 महिन्यापर्यंत असेल आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही कितीही वेळेस बघू शकता. सो हा कोर्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कोर्सची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरवर SK एज्युकेशन ॲप उपलब्ध आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. ओके, सो या ठिकाणी आपले प्रश्न जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. या पूर्ण भागामध्ये मी तुम्हाला असे महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन होणारे शब्द, ज्यांचे होमोफोन्स जे आहेत ते देखील सांगितलेले आहेत, होमोनिम्स सांगितलेले आहेत आणि सोबत स्पेलिंग आणि त्यासोबत जे शब्द आहेत किंवा सेंटेन्सेस आहेत त्यामध्ये त्यांचा वापर कशा पद्धतीने होतो हे देखील अगदी व्यवस्थित पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा या व्हिडिओला तुम्ही शेअर करू शकतात. व्हॉट्सअपद्वारा किंवा तुमच्या इतर टेलिग्राम ग्रुपमध्येही तुम्ही शेअर करू शकतात. सो एवढीच अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.